बघा, गेले महिन्याभरापासून कळंबोली आणि तळोजा फेज 1 फेज 2 मधल्या नागरिकांना पाणी मिळत नाहीये आणि सिडको कडून अपेक्षित उत्तरं सुद्धा मिळत नाहीयेत। ज्यावेळी उन्हाळ्यामध्ये आम्ही असाच एक मोर्चा सिडकोवर काढला होता, त्यावेळी सुद्धा यांनी जुजबी उत्तरं दिली होती। त्यानंतर आज जवळपास 4 ते 5 महिने झाल्यानंतर सुद्धा यांच्याकडे उत्तरं नाहीयेत। बाजूच्या नवी मुंबई महानगरपालिकेमधल्या नागरिकांना पाणी कपात करायच्या आधी 220 लिटर प्रति मानसी पाणी दिन मिळत होतं। आता पाणी कपात केल्यानंतर सुद्धा 175 लिटर प्रतिदिन मिळतंय प्रति मानसी पाणी। आणि आमच्या इथे कळंबोलीमध्ये तळोजामध्ये फक्त 112 लिटर प्रति मानसी पाणी मिळतंय। यांना घरं घेताना सिडकोने 24 तास पाण्याचं आश्वासन दिलं होतं। तुम्ही सरकारच्या मान्यतेनुसार 135 लिटर प्रतिदिन पाणी पण देऊ शकत नाहीयेत। आणि तिकडे मंत्री, या राज्याचे एक मंत्री स्वतःला फक्त नवी मुंबईचे मंत्री समजतात, इथले नागरिक त्यांचे नाहीयेत असं ते समजतात। ते सरळ सांगतात की पनवेल महानगरपालिकेला आम्ही 1 लिटर, सिडकोला 1 लिटर पाणी आम्ही देणार नाही। जो करार झालेला आहे तो करार सुद्धा नवी मुंबई महानगरपालिका पाळत नाहीये आणि इथले नागरिक मात्र पाण्यासाठी तडफडतायत। हे तडफडणारे नागरिक गणेश नाईकांना दिसत नाहीयेत। आम्हाला तर आश्चर्य वाटतं, असे कसे महाराष्ट्राचे मंत्री आहेत। त्यांच्याकडे एक शाश्वत पर्यायच उपलब्ध नाहीये। त्यांचे जे काही पर्याय आता आहेत हे 3 ते 4 वर्षात पूर्ण होणारे आहेत। आता या शहराची गरज जवळपास 30 MLD पाण्याची आत्ता आहे। हे बाजूच्या नवी मुंबई एअरपोर्टला आता सुद्धा 2 MLD पाणी आणि अजून पुढच्या 3 ते 4 महिन्यामध्ये 10 MLD पाणी देणार आहेत। परंतु इथल्या नागरिकांच्या 30 MLD पाण्यासाठी यांच्याकडे काही सोय नाहीये। आजही इथे 21-22 MLD पाणी फक्त मिळतंय। आमची गरज 30-35 MLD ची आहे। हे उरले, हा जो मधला गॅप आहे 8 ते 10 MLD पाण्याचा, हा सुद्धा कसा मिटवायचा यांना कळत नाहीये। आता आम्ही काय करायचं? आम्ही आमची डोकी फोडायची की अधिकाऱ्यांची डोकी फोडायची? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।